हॅलो, हाय, वेलकम टू माय चॅनल. कशा आहात सगळे? तर चला, आज आपण बनवणार आहोत गिट्स पाकिटापासून गुलाबजाम. एकदम सोपे आणि कुठल्याही प्रकारचा जास्त राडा वगैरे नसतो हे असं पाकिटापासून बनवायला. तर रेडीमेड मिक्स आहे डायरेक्ट. तर चला आपण बनवू. सगळ्यात पहिले ते पीठ घेतलं. पिठाच्या नंतर व्यवस्थित ते थोडं मऊ मऊ वगैरे करून घेतलं. दूध होतं, थोडं दूध वगैरे मिक्स टाकून हळूहळू मऊन वगैरे व्यवस्थित मी काय केलं तर पहिल्यांदा मी हाताला तेल नव्हतं लावलं, त्याच्यामुळे ते माझ्या हाताला जास्त चिटकत होतं. ही चुकी तुम्ही करू नका. तर व्यवस्थित गोल 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 हळूहळू मळून मस्त एकदम, म्हणजे ते कसं लवकर चिपकतो तो हाताला जास्त, त्याच्यामुळं थोडा वेळ लागतो. तेल वगैरे लावून घेत जा आधीच मळताना. मग चला, आपला बॅटर वगैरे असं म्हणजे मळून झालं होतं. मग हातावरती घेतले गोल 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 बनवायला व्यवस्थित. तर एकदम मध्यम आकारात, मध्यम भागी एकदम मस्त व्यवस्थित गोल गोल करायचे. तर अशा प्रकारे आपले गुलाबजाम बनून झाले होते गोल गोल. तर लगेच एक साईडला मी काय केलं, तेल घेतलं, कढई ठेवली होती, तेल तापत ठेवलं होतं मध्यम याच्यावरती. तर दुसरीकडे लगेच मी पाकाची पण तयारी करून घेतली होती. लगे पाक ठेवला आपला. मग तर तेलाचा गॅस कमी केला. मग साखर टाकून घेतली आपली, केसर टाकलं, त्याच्यानंतर इलायची वगैरे टाकली. ड्रायफ्रूट हे मी नंतर शेवटला टाकणार होते. मग इकडं आपलं पाक तयार होत होता, तोपर्यंत म्हटले आपले गुलाबजाम तळून घ्या. तर आपलं तेल पण व्यवस्थित गरम झालेलं होतं. तर मग गरम झाल्याच्या नंतर मग हळूहळू ते तळायला सुरुवात केली. तळून वगैरे व्यवस्थित मग मध्यम आकारावरती तळायचे. याचं खूप सोपं असतं की गिट्स जास्त वगैरे काय राडा पण वगैरे नसतो आणि घरच्या घरी उत्तम आहे खायला व्यवस्थित, बाहेरून आणण्यापेक्षा. आणि साधारणपणे 200 ग्रॅमचं पाकिट होतं, पण आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही 2घंच जण होतो. मग त्याच्यामुळं मी अर्धच घेतलं होतं. आणि 40 ते 45 गुलाबजाम आरामशीर होतील. मग त्याच्यामुळं मी अर्धेच घेतलं होतं, कारण आमच्या 2घंच असल्यामुळं एवढं काही बनवले नाही. मग आपले ते गुलाबजाम मस्त टाकलं, तर थोडं तेल तापलं होतं. मग हळूहळू ते रंगीबिरंगी होत होते व्यवस्थितपैकी. मग थोडे टाकले, थोडे राहिले होते तळायचे. मग ते तळत होते धीम्या ह्याच्यावरती. मग तळून वगैरे घेतले. तर इकडं आपला पाक पण तयार होत होता. तर मग पाक वगैरे झाल्याच्या नंतर व्यवस्थितपणे तो थोडासा हाताला घेऊन बघितला तर पाक झाला का नाही. मग इकडं आपले गुलाबजाम पण तळत होते. तर एक वाटी घेतली, वाटीमध्ये काढले ते गुलाबजाम. मग हळूहळू ते दुसऱ्या प्लेटमधले होते ते पण मी तळून घेतले व्यवस्थितपणे. आणि मग तळून वगैरे झाल्याच्या नंतर ते एका याच्यात काढून ठेवले. तसा आपला पाक पण तयार होत होता. मग ते एक पाक तयार वगैरे झाल्याच्यानंतर व्यवस्थितपणे त्यांना तळल्याच्या नंतर तो रंग पण एकदम बरोबर आला होता. एकदम म्हणजे चॉकलेटी कलरचे दिसत होते. आणि मग एका वाटीमध्ये काढल्याच्या नंतर मग व्यवस्थितपणे आपला पाक पण तयार होत होता. मग पाक तयार झाल्याच्यानंतर पाकात टाकलं होते रात्रभर टाकल्याच्या नंतर सकाळी उठून मग बघितले ते एकदम मऊसर आपले गुलाबजामुन झाले होते. नक्की ट्राय करा तुम्ही. घरीच बनवलेले गुलाबजाम चांगले असतात, त्याच्यामुळं बाहेरून खाण्यापेक्षा घरीच बनवत जा. गिट्स गुलाबजामपासून एकदम व्यवस्थित आणि छान गुलाबजाम झाले होते. मग वरतून मी ड्रायफ्रूट वगैरे टाकले होते.